बस 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 चलो चलो चलो। आग लगा के चला गया ना। नमस्कार, मी प्रीतम राऊत. काल रात्री 10:30 वाजता मला एका मुलाने फोन केला, म्हणजे व्हिडिओ कॉलिंग केला, आणि त्यांनी मला ह्या झाडाखाली आहे ना, हे झाड आहे, हे पालघर स्टेशनच्या समोर झाड आहे, इकडे एक दुकान आहे फर्स्ट चॉईस, आणि इकडे नाव नाही आहे, इकडे एक न्यू सेल्स पॉईंट आहे. पण आता ह्या फर्स्ट चॉईस हे जे दुकान आहे, किड्स अँड लेडीज वेअर, हे लोक आपल्या दुकानाचा कचरा इकडे असं बाहेर फेकतात. आपल्याकडे रोज घंटागाडी येते, रोज. ह्या दुकानदाराची पण काहीतरी जबाबदारी असते. आणि काल ह्या झाडाखाली रात्री आग लावून दिली होती एका मुलाने. ते व्हिडिओ झालेत माझ्याकडे. मी ते दोन्ही पण व्हिडिओ ह्याच्यामध्ये अमालगमेट करतो आणि एकत्र करून मला व्हिडिओ पोस्ट करतो. रात्री त्या मुलाने इथे ते सगळं विझवलं. हे बघा, अजूनही सगळं झाड कसं पेटलंय बघा, झाड पेटवलं. आणि पालघरच्या प्रशासनाला, नगर परिषदला, नगरसेवकांना, नगराध्यक्षांना विनंती करतो की या दुकानदारांनी फक्त आपलं काम झालं की असं फेकायचं का. मी नगर परिषदेला विनंती करतो की अशा दुकानदारांवर कारवाई करा आणि दंडात्मक कारवाई करा. कारण ह्यांना समज देऊन समजणार नाही. ह्यांना फक्त पैसे कमवायचे असतात. ह्यांची स्वतःची पण काहीतरी जबाबदारी असते. हा असा कचरा फेकला गेला. आता बघा, इथे दुसऱ्या कुठल्या दुकानदारांनी कचरा बाहेर फेकला नाहीये, पण ह्या दुकानदारांनी काल पण कचरा बाहेर फेकला होता. तो रात्री एका माणसाने पेटवला आणि मग तो विझवला गेला, झाड वाचलं. आता रोज रोज पेटून एक झाड, तिथे पण एक किल्ल्याजवळ एक झाड असंच एक मारलं गेलं. एक वेडीबाई होती, ती रोज कचरा पेटवायची. पण इकडे शहाणे लोक आहेत. जेव्हा तुम्ही कचरा बाहेर फेकतात तेव्हा एखादा माणूस ती झाडाला आग लावतो. तर पालघरचे नगराध्यक्ष आणि इकडचे नगरसेवक आणि इकडे सीओ विनंती आहे की या फर्स्ट चॉईस या दुकानावरती कारवाई करा, दंडात्मक कारवाई करा. तुमच्या ज्या पण प्रोव्हिजन्स आहेत कायद्यामध्ये, ते सगळे रूल्स लावून ह्याच्यामध्ये कारवाई करा. धन्यवाद.